शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवाती सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर अखेर दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत 6000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे ती आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पीएम किसान नमो शेतकरी। पीएम किसान ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना। या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत पैसे देण्यात आलेले आहेत। एकंदरीत 3.5 रुपयाचा अर्थसहाय्य आतापर्यंत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12,000 रुपयाचे जे अर्थसहाय्य आहे ते आता शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती पुन्हा एकदा आपण जाणून घेऊ। जर आपल्यास दोन्ही हप्ते पाहिजे असतील तर एकंदरीत 6000 रुपये मिळणार आहेत का आणि खरंच 6000 रुपये की 4000 रुपये या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ। तर एकंदरीत मित्रांनो, 2-2000 रुपये म्हटल्याच्या नंतर 4000 रुपये भेटणार आहेत, प्लस राहिलेल्या शेतकरी बांधवांना 2000 रुपये मागील जो हप्ता आहे ते मिळून 6000 रुपयाचा अशा पद्धतीने जमा होणार आहे। आणि आता दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार का, तर दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात आणि एकंदरीत 6000 रुपयाचे अर्थसहाय्य शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत अशा पद्धतीने दोन्ही हप्ते मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। पीएम किसान योजनेचा जो येणारा पुढील हप्ता 7वा हप्ता आणि 20वा हप्ता। धन्यवाद।